राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया। परंतु जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा मालक त्याचा रंग कसा आहे? तुम्ही आम्ही पटकन म्हणतो सावळा काळा पटकन म्हणतो, परंतु बघा आफ्रिकेतल्या लोकांचा रंग कसा आहे? गोरा। कसा आहे बरं? काळे गोरे बरं देशातला विषय सोडून द्या आता, परंतु आपला रंग सावळा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, हे आपल्याला माहिती आहे। जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा मालक ज्याला देव म्हणताय तो पंढरीश भगवान पांडुरंग परमात्मा सावळा आहे आणि तो विटेवर उभा आहे, तो सावळा आहे, तो विटेवर उभा आहे। मग आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सर्वजण सावळे आहोत, परंतु आफ्रिका झालं इतर देशांचा विचार केला तर ते एकदम काळे कुट्टन एकदम गोरे आहेत, एकदम काळे कुट्टन एकदम गोरे। परंतु आपला जर विचार केला आपला आपल्याला माहिती पाहिजे, आपली आपल्याला माहिती पाहिजे। जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा मालक ज्याला देव म्हणताय ते सावळा परब्रह्म विटेवर उभा आहे। कुठे? जगाचा जगन्नाथ ब्रह्मांडाचा मालक विश्वाचा मालक ज्याला देव म्हणताय तो भगवान परमात्मा सावळा आहे। आता मला सांगा तुम्ही भूत पाहिलंय का? तुम्ही पाहिलं का भूत? नाही? बरं त्याचा रंग तुम्हाला माहिती झाला, बरं लांब कशाला जाता? आपल्या घरातला लहान मुलगा जर खेळायला गेला, तुम्ही सुंदर प्रकारे त्याची व्यवस्थित तयारी केली आणि खेळायला पाठवून दिलं, खेळून झाल्यानंतर महिला मंडळ ते बालक घरी आल्यानंतर त्याचा अवतार कसा असतो? तुमच्या पटकन मुखारविंदात येतो, काय भूतासारखा अवतार करून आला, बरोबर ना? काय भूतासारखा अवतार करून आलाय। परंतु तुकोबारायांनी ज्या भूताचं वर्णन केलं ते भूत त्याचा रंग सावळाय वाचतोय पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखीला डोळा बाईयानो। परंतु हे पंढरूपी भूत कोणाला घाबरतो? हे पंढरूपी भूत घाबरत, परंतु कोणाला? हे भूत तर फार मोठं आहे। तुकोबारायांनी या भूताचं वर्णन केले, ते भूत साधं सुद्धा नाही, परंतु हे पंढरूपी भूत घाबरतय कोणाला? राम नाम घेणाऱ्या भक्ताला हे पंढरूपी भूत घाबरते। खेचर खडतर काळ कापती असुर नांदे भीमातीर पंढरपूर पाटणी गा। खेचर खडतर काळ कापती असुर। आता वास्तविक हे भूत घाबरते, परंतु राम नाम घेणाऱ्या भक्ताला घाबरते। मग राम नाम घेणाऱ्या भक्ताला हे भूत घाबरते, परंतु तुकोबाराय म्हणता हे भूत साधं सुद्धा नाही, हे भूत साधं सुद्धा नाही, हे भूत फार मोठं आहे। आता बघा हे भूत ठराविक लोकांना दिसते। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधाणी। योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधाणी। योगिया पाहता मनाना पुरधनी। पाहता पाहता मनाना पुरधनी। देखिला देखिला जमाय देवांचा देव। देखिला देखिला जमाय देवांचा देव।
योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरीदनी हे पंढररूपी भूत ठराविक लोकांना दिसतंय ते भूत कोणालाही दिसत नाही बघा ज्या वेळेला आपलं लग्न ठरवायचं असतं त्यावेळेला गण काढले जातात काय काढले जातात गण आता त्या गणामध्ये कोणते कोणते गण असतात वाह राक्षस गण देव हुशार आहे ते हुशार आहे कारण आई साहेब तुमचं वास्तव्य लाभलंय त्यांना असणारच त्यात काही शंकाच नाही मनुष्यगण देवगण आणि अजून कोणता गण राक्षस गण मग हे भूत मनुष्यगणाला दिसत नाही देवगणाला ज्या भूताचं वर्णन करायचं ते भूत साधं सुद्धा नाही ते भूत असं कोणालाही दिसणार नाही आणि आपलं संसारातलं भूत जर म्हणायचा जर विचार जर केला तर ते राक्षस गण ज्याचा राक्षस गण आहे त्याला दिसल्याशिवाय राहत नाही मसनभूमी पासून जर चालला तर राम 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 म्हणत चालतो त्याला वाटतं भूत येतं की काय बरोबर की नाही भूत येतं की काय परंतु हे पंढररूपी भूत हे सर्वसाधारण नाही हे भूत सर्वसाधारण नाही ते असं कोणालाही दिसत नाही कारण ज्या तुकोबारायनी पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याला भूताची उपमा दिली वास्तविक ते भूत सर्वसाधारण नाही या भूताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर या भूताच्या जवळ गेल्यानंतर हे भूत माणसांवर झडप घातल्याशिवाय राहत नाही आता बघा या भूतानं मोठमोठाले सोडली नाही तुमची आमची काय कथा आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांनी पुरावा दिला भूत भूत जबर मोठे ग 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 जबर मोठे जबर मोठे जबर मोठे ग ए जबर मोठे जबर मोठे जबर मोठे ग भूत जबर मोठे ग म्हणा भूत जबर मोठे ग भूत जबर मोठे ग माझ्या नादबाबांनी पुरावा दिलाय या भूतांना मोठमोठाले सोडले नाही मग तुमची आमची काय कथा आहे नादबाबा पुरावा देतात भूत जबर मोठे ग भूत जबर मोठे ग सूप चाटूचे केले देव ऋषी या भूताने धरिली केशी ऐकलं का हे भूत हे सर्वसामान्य भूत नाही या भूताचं वर्णन माझ्या संतांनी केलंय हे भूत सर्वसामान्य नाही हे भूत फार मोठं आहे सूप चाटूचे केले देव ऋषी या भूताने धरिली केशी या भूताला काय काय लागतं नारळ लिंबू कोंबडा उतारा लिंबू नारळ कोंबडा उतारा या भूताने धरिला थारा या भूताला काय काय लागतंय लिंबू लागतंय नारळ लागतंय कोंबडा लागतंय उतारा लागतंय मग हे भूत थारा धरतय बर का काय धरतय थारा आता बघा या भूतानं पुढे काय पराक्रम केलाय या भूतानं मोठमोठाले सोडले नाही भूत लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला हे भूत नारदाच्या पाठीमाग लागलं त्या नारद महर्षींना 60 पोरे झाली किती पोरं झाली 60 आता बघा नादबाबांनी वर्णन केले त्या भूताचे पराक्रम भूत लागले ध्रुव बाळाला उभा अरण्यात केला
आणि शेवटच्या चरणामध्ये माझे नाद बाबा म्हणताय एका जनार्दनी भूत सर्वांठाई सदोदित अनभूत भूत जबर मोठे ग 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 जबर मोठे जबर मोठे जबर मोठे ग जबर मोठे जबर मोठे जबर मोठे ग भूत जबर मोठे ग भूत जबर मोठे ग भूत जबर मोठे ग भूत जबर मोठे ग शांतीप्रमाण नाथबाबांनी सुद्धा या भूताचे पुरावे दिले. मग तुकोबाराय सुद्धा त्या पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याला मोठं भूत म्हणताय. परंतु तुकोबाराय म्हणता या पंढरूपी भूताजवळ गेल्यानंतर हे पंढरूपी भूत काय करतय, त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर हे पंढरूपी भूत जे आहे ना ते माणसांवर झडप घालते. मग तुकोबारायने त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात पंढरीचे भूत मोठे 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 तुकोबाराय म्हणता हे भूत फार मोठं आहे, परंतु त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते झडप घालतंय. म्हणजे नेमकं काय करते अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना
स्वस्वरूप विसरायला मी भाग पडले. हरीने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ गरा, नोहे बरा लौकिक. म्हणजे आता झालं कसं, स्वस्वरूप स्वचित्त विसरायला भाग पाडणं. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही सर्वजण मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आमच्या आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे आणि तुम्ही सर्वजण कीर्तनाला आले. ताईंनी सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलंय. परंतु इतकं सुंदर वातावरण, इतकं सुंदर वातावरण, इथं आल्याबरोबर तुम्ही तुमचं स्वरूप, तुमचं चित्त सर्व विसरून गेलात. जर तुम्हाला कोणी विचारलं ना तुमचं नाव काय, तर तुम्ही सांगणार, एखादीचं नाव जर चंद्रभागा असन तर ती सांगल माझं नाव यमुनाबाई आहे. याला स्वरूप विसरणं म्हणतात, याला स्वरूप विसरणं म्हणताय. आणि तुकोबाराय म्हणता हे पंढरूपी भूत काय करतंय, त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या जवळ गेल्यानंतर माणसाला स्वस्वरूप स्वतःच चित्त विसरायला काय करतंय, भाग पडतंय. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, ते माणसांवर काय करतंय, झडप घालतंय. मग तुकोबाराय म्हणतात त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर माणसाच्या मनाला वेड लागल्याशिवाय राहणार नाही. कारण ती भूमी म्हणजे खेचराची भूमी आहे. नव्हे नव्हे पंढरीचे भगवान पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. मग तुकोबारायने त्याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणात, बहुखेचरीचे रान, 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 बहुखेचरीचे रान. हलजावे होय मन, हलजावे होय मन, बहुखेचरीचे रान, जाता मेडे होय मन. तुकोबाराय म्हणता त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर माणसाच्या मनाला वेड लागल्याशिवाय राहत नाही. गोविंद गोविंद मना लागली छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा. उच्च नीच काही नेणे भगवंत, उच्च नीच काही नेणे भगवंत,
काही नेणे भगवंत उच्च नीच काही नेणे भगवंत इष्ट भाव भक्ती देखो दिया इष्ट भाव भक्ती देखो दिया देखो दिया देखो दिया वा 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 टाळी तरी वाजवा जरा चांगली वाजवा उच्च नीच काही नेणे भगवंता तिष्ट भाव भक्ती देखून या तर भगवान परमात्मा तो कोणत्या कुळाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या वर्णाचा अजिबात त्या ठिकाणी भेद ठेवत नाही त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येकाला स्वस्वरूप स्वचित्त विसरायला तो भाग पाडतोय कारण तुकोबारा म्हणता बहुखेच रिचे रान तिथे गेल्यानंतर काय होतंय माणसाच्या मनाला वेड लागते एकदा त्या भगवान परमात्म्याला डोळे भरून पाहिला अंत माणूस तन मन ध्यान विसरून जातोय माझ्या नाथबाबांनी पुरावा दिलाय पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन महिला मंडळ म्हणा पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन पाहिला पाहिला वा वा पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेदिले मन 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 पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला